हाय, सर्वांना दंडवत प्रणाम. तर सकाळी सकाळी आईला कामात मदत व्हावी म्हणून आमचं पिल्लू सुद्धा लवकर उठून बसतं. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. आमचे बाबा सुद्धा ऑफिसला गेले. नंतर शिवण्या आणि सर्वज्ञाचं दोघींचं आवरलं आणि शिवण्याला स्कूलला सोडायला गेलो. स्कूल थोडीशी लांब आहे, त्यामुळे बराच वेळ लागतो येण्यासाठी. त्याच्यानंतर घरी आलो, सर्वज्ञाला थोडासा खाऊ दिला आणि ती टीव्ही बघत बसली. सर्वज्ञाचं डाळ तांदळाचं पेस्ट संपली होती म्हणून ते भाजून घेतलं. ते थंड होते तोपर्यंत मी लगेच झाडू सुद्धा मारायला घेतला. सगळ्या घरामध्ये झाडू मारून घेतला. घर अगोदर स्वच्छ करून घेतलं. आता घर स्वच्छ करून घेतले. तुम्हाला वाटत असेल ही तरी काम करते आणि हिची मुलगी कुठे गेली, तर हे बघा, हे आमचं बाळ असं छान मस्त बसून खाऊ खात असतं. छान असतं, एकटं खेळत असतं, फक्त तिचा मूड असायला पाहिजे. ती छान खेळते तोपर्यंत म्हणलं पटकन देवपूजा करून घ्यावी, कारण झाडू वगैरे मारून घर क्लीन झालं होतं. लगेचच मी देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर अजून सुद्धा ती छान खेळत होती म्हणून म्हटलं आता सारखी लगेच भांडी घासून घ्यावी. भांडी सुद्धा घासून घेतली, कारण लहान मुलं असली की कसं असतं बघा ना, मुलं खेळतायत किंवा ती छान नादी लागले तोपर्यंत आपण पटपट कामं करून घेत असतो. तसंच माझं सुद्धा काहीच आहे. आणि माझ्या मुली म्हणजे काही त्रास देत नाहीत की मला काम वगैरे करू देत नाहीत, असं अजिबात नाहीये. ते छान कामं वगैरे मला करून देतात. ती बाहेर खेळत होती म्हणून तिला जरा सारखं लक्ष द्यावं लागत होतं, कारण बाहेर दरवाजा उघडा होता. तोपर्यंत दूध आलं. दूध आणून द्यायचं काम ही दररोजचं हिचं असतं. दुसऱ्या कोणी जर दूध आणून दिलं तर तिला खूप राग येतो. ते बघा, दूध मला आणून दिलं आणि परत ती बाहेर खेळायला निघाली. तर ते कपडा पडला होता, तो पण तिला उचलून आणून दे म्हटले की तिने लगेच आणून दिला. एवढंसं छोटं आहे, 1.5 वर्षाचं बाळ माझं, पण खूप आईला काम करू लागतं. आणि ती पलीकडे शेजारी खेळायला गेली. तिचं सकाळी सकाळी ये जा चालूच असतं म्हणून मी शक्यतो दरवाजा बंद करत नाही. नंतर माझे भांडे घासून झाले, किचन सुद्धा आवरून झालं. लगेचच मी दूध गरम करायला ठेवलं, तोपर्यंत गॅस संपला. तर मी पहिल्यांदा गॅस जोडत होते, कारण मला गॅस जोडायची खूप भीती वाटते. नेहमी तर माझे मिस्टरच गॅस जोडतात, पण आज अचानक गॅस ते घरी नसताना पहिल्यांदा संपला असेल, त्यामुळे मी कसा तरी जोडला. तर रिकामा झालेला सिलेंडर बाहेर नेऊन ठेवला, कारण तो मी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवते. तर सगळी कामं तर आवरली होती. म्हणलं पटकन गुळाचा चहा करावा, कारण मी साखरेचा चहा पित नाही ऍसिडिटीसाठी. आता चहा शिजतोय तोपर्यंत तेवढा वेळ गॅस पुढे उभं राहून तरी काय करणार ना, म्हणून मी सर्वज्ञाचे जे डाळ तांदूळ होते ते पटकन मिक्सरला बारीक करून डबा भरून ठेवून दिले. चहा शिजला, म्हटलं थोडा वेळ शांत बसून चहा प्यावा. तर कशाचं काय, आमचं पिल्लू कुठे चहा पिऊ देतं तेव्हा. चहा पिले. चहा बनवत होते तेव्हाच मी सर्वज्ञाचा खाऊ सुद्धा बनवून थंड करायला ठेवला होता. लगेचच त्याच्यामध्ये तूप घातलं आणि तिला खाऊ खायला मी बाहेर घेऊन गेले. कारण घरात बसली तर ती एका जागी बसून अजिबात खाऊ खात नाही, म्हणून मी तिला बाहेर नेते. छोटीशी सायकल आहे, त्याच्यावरती बसवते आणि मग ती छान खाऊ सुद्धा एन्जॉय करते. खायला अजिबात त्रास देत नाही. फक्त घरात नको असतं, बाहेर पाहिजे असतं तिला. मस्त सायकलवर बसवलं, कारण सकाळी कोणीच नसतं. आमच्या शेजारी दादा राहतो, तो पण स्कूलला जातो. म्हणजे शिवण्या दिदी सुद्धा स्कूलला जाते, त्यामुळे तिला अजिबात करमत नाही. तर खाऊ खाल्ल्यानंतर तिला इतकी झोप आलेली होती, मग ती लगेच झोपून गेली. 1 वाजत आले होते. 1ला 5 मिनिटं कमी होते आणि शिवण्याला सुद्धा स्कूलमध्ये घेऊन यायचं